कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे। सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने थेट पोलीस वाहनावर दगडफेक केली। नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले। पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला। या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून संबंधित दोन्ही गटातील 63 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही बाजूने 16 आरोपी ताब्यात आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे हे वेळीच घटनास्थळी पोहोचले व परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे हे आपल्या फौज फाट्यासह रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते। दोन्ही गटात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने मोठा जमाव रात्री उशिरा पोलीस ठाण्यावर जमा झाला होता। झालेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहे। तसेच पोलीस कॉन्स्टेबल भांगरे आणि सुंबे हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। दरम्यान नवरात्र उत्सवाच्या काळात तसेच पुढील काळात कोपरगाव शहर शांत राहावे यासाठी पोलिसांनी आपला दरारा निर्माण करण्याची गरज आहे। याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विवेक राजेंद्र आव्हाड, राहणार निमगाव, तालुका राहता यांनी प्रथम पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद दिली असून यात म्हटले आहेत की 24 सप्टेंबर रोजी रात्री 11:15 वाजता ते व त्यांचे कुटुंब त्यांची ब्रेझा कारमधून निमगाव येथे त्यांचे घरी जात असताना मोहनीराज नगर येथे खंडोबा मंदिराच्या जवळ पोहोचल्या असताना गुन्ह्यातील आरोपी अरुण बाजीराव जोशी, राजेंद्र बाजीराव जोशी आणि शुभम राजेंद्र जोशी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांची गाडी अडवून "तू इकडून कसा काय आला? हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का?" असे म्हणून क्रिकेटचा स्टॅम्प व लोखंडी रॉडने फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या पुतण्या, आई आणि बहीण अशांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली व फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील 1 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हे मयूर संजय सुपेकर याने तोडून नेले आहे। फिर्यादीला सोडवण्यासाठी आलेल्या त्यांचे भाऊ सूरज कैलास आव्हाड, अविनाश नामदेव गीते, गौरव मोरे, संदीप विनायक आव्हाड असे सोडवण्यासाठी आले असताना सूरज कैलास आव्हाड यास अरुण जोशी यांनी जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातातील क्रिकेटच्या स्टंपने कपाळावर मारून जखमी केले आहे। तसेच गौरव मोरे यास देखील शुभम राजेंद्र जोशी याने जीवेठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड त्याच्या नाकावर तसेच डोक्यावर मारून जखमी केले व अविनाश गीते यास राजेंद्र जोशी यांनी क्रिकेटच्या स्टंपने मारून जखमी केले। तसेच अक्षय मीनानाथ आंग्रे याने फिर्यादीच्या गळ्यातील असलेली 1 तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेऊन फिर्यादी यांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबावर दगडफेक करून शिवेगाळ दमदाटी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे। अशी फिर्याद दिल्याने आरोपी अरुण बाजीराव जोशी, राजेंद्र बाजीराव जोशी, शुभम राजेंद्र जोशी, मयूर संजय सुपेकर, अजय छबुराव सुपेकर, अजिंक्य गणेश काकडे, निलेश बापूराव काकडे, राहुल सतीश काकडे, संजय उर्फ भैया सुपेकर, अनिल उर्फ पिंटू गंगावणे, विजय छबू सुपेकर, उमेश साईनाथ गोरडे, गोरख विलास सुपेकर, दर्शन संजय पवार, अभय राजेंद्र पवार, प्रतीक राजेंद्र धुमाळ, अनिल दत्तू सुपेकर, सतीश बाबराव काकडे, ओमकार नाना गोरडे, बायू धीरथनाथ गोरडे, अक्षय मिन्नाथ आंग्रे व इतर 15 ते 20 लोक सर्व राहणार कोपरगाव यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 474/25 भारतीय न्याय संहितेचे कलम 109(1) सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे हे करीत आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूने फिर्याद दाखल करण्यात आली असून यामध्ये सुनील योगेश गोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहेत की बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ते व त्यांची आई अर्जुन तरुण मंडळ यांचा नवरात्रीचा उत्सवाच्या दांडियाच्या कार्यक्रमात असल्याने सोनू आव्हाड, शुभम आढाव आणि सागर पंडोरे तेथे थांबलेला असताना 4 चाकी वाहनात येऊन फिर्यादी यांच्या आईला कट लागल्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून "तुमचं आज कामच करतो" असे म्हणून फिर्यादीला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर व त्यांची आई व साक्षीदार यांच्यावर दगडफेक करून हल्ला करून धक्काबुक्की व शिवेगाळ दमदाटी केली आहे। तसेच इतर आरोपी यांनी लाकडी दांडे व लोखंडी रॉड या हत्याराने मारहाण करून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दगडफेक केली आहे। मारहाणीत फिर्यादीची चुलती वनिता नारायण गोरडे,
हिची आरोपी सोनू कैलास आव्हाड याने 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तोडून नेली आहे व मारहाणी, शिवीगाळ, दमदाटी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी आरोपी सोनू कैलास आव्हाड, शुभम आढाव, सागर पंडोरे, अनिल उर्फ कालू आप्पा विनायक आव्हाड, अनुप उर्फ आन्या विनायक आव्हाड, रोहित माळी, अवधूत शिंदे, कैलास आव्हाड, विनायक आव्हाड, दत्तू पंडोरे, किरण आव्हाड, अविनाश गीते, मोहन चव्हाण, गणेश चव्हाण, नितीन घुगे, सचिन साहेबराव घुगे, सागर संजय मोरे, संदीप माधवराव देवरे, सचिन हंसराज आढाव, श्याम नारायण झुरळे, प्रवीण दत्तू पंडोरे, नितीन आमरे व इतर सर्व राहणार कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 475/25 भारतीय न्याय संहितेचे कलम 109(1) सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने करीत आहे। दरम्यान सध्या मोहनीराज नगर भागात तणावपूर्ण शांतता असून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांनी देखील गुरुवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत SRPFची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। भागामध्ये 2 गटामध्ये हाणामारी झालेली आहे, नेमका काय प्रकार आहे? काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर येथे एक 11:15 ते 12:15 ह्याच्या दरम्यान 2 गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती, त्या गाडीवरून धक्का लागला, या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे। त्या अनुषंगाने 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे। तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत। त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे, दगडफेक, रायटिंग असे बरेचसे सेक्शन्स त्यात लागलेले आहेत। दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये 7 आरोपी, एका गुन्ह्यामध्ये 9 आरोपी असे अरेस्ट 16 आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत। उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी। एकूण किती आरोपी आहेत? एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे 22 आरोपी आणि इतर आहेत, 22 नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये 21 आरोपी आणि त्यांच्यासोबत 15 ते 20 लोक असे आहेत। म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये 21-22 लोकांची नावं आहेत आणि इतर 10 ते 15 लोक आहेत की ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते। अशा पद्धतीची घटना आहे। याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत। आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ शकतो। पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत? हां, याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी, 2 कर्मचारी जखमी आहेत। एक आहेत ते ॲडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत, म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे, परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। सर, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहता, म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न काल निर्माण झालेला आहे। नियमांच्या अनेक ठिकाणी पायमल्ली होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते, तर या अनुषंगानं आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत, अपर पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत। तर या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरे केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात, या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल यापुढे।